नमस्कार. राजकारण्यांची घराणे आणि घराणेशाहीचं राजकारण या विषयातल्या भाग 2 वरती आपण आहोत. मागच्या एकाच भागामध्ये सगळ्याच घराण्यांना समाविष्ट करता येणं शक्य नव्हतं आणि काही घराणे बाजूला ठेवून हा सगळा विषय मांडणंही अशक्य होतं, कारण माझ्यावरती सुद्धा आरोप झाला असता की तुम्ही काही घराण्यांना सोडताय. त्यामुळं राजकारणातली अशी काही आणखी घराणी जी तुमच्या समोर येणं आवश्यक आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण ठरवायचं आहे की अशा घराण्यांना आपणच खूप मोठेपणा देत असतो. खरं तर ही घराणेशाही वाढायला आणि वाढवायला जर कारणीभूत राजकारणी जेवढे असतील तेवढेच सामान्य मतदार सुद्धा असतात. कारण मतदारांच्या मनामध्ये अशी एक धारणा असते की दादाचा पुत्र भैया, भैयाचा पुत्र छोटा भैया हाच आपला नेता असला पाहिजे, आपल्यातला कोणी नेता होऊ शकत नाही, ही धारणा आपण पक्की केलेली असते. म्हणून अगदी 16-17 वर्षाच्या पोराचे सुद्धा मोठमोठे डिजिटल लावून भैयाला, दादाला शुभेच्छा देताना आपण स्वतःला धन्य समजत असतो. खरं तर राजकारणात आलेलं हे सत्ताकारणातलं अर्थकारण सगळ्यात जास्त यात महत्त्वपूर्ण आहे. राजकारण करायचं असेल तर पैसा लागतो आणि हा पैसा ज्याच्याकडं आहे तोच नेता म्हणून स्वतःला इस्टॅब्लिश करू शकतो. सामान्य माणसांच्याकडं हा पैसा नसतो, तो खर्च करू शकत नाही, म्हणून तो राजकारणात येऊ शकत नाही आणि राजकारणात येऊ शकत नाही म्हणून राजाच्या पोटी राजा निर्माण होतोय, राजा मतपेटीतून निर्माण होतो. हे वाक्य केवळ पुस्तकात किंवा भाषणात खूप छान वाटतं. इथे राजाच्या पोटीच राजा निर्माण होतोय. चला, आपले काही जिल्हे राहिले होते. आपण मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये भटकंती करत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. जालना हा असा एक जिल्हा जिथे वंशपरंपरेनं राजकारण आजतागायत चालू आहे. या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांच्या घरात सगळी पदं आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष होते आणि आता केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्या रावसाहेब दानवेंच्या घरातलं उदाहरण देऊया. रावसाहेब दानवे स्वतः अनेक वर्षापासून खासदार आहेत. त्याच्या आधी पुंडलिक दानवे त्यांच्याच घरातील एक व्यक्ती, कुटुंबातली नव्हे पण दानवे परिवारातील एक व्यक्ती खासदार होते. त्यानंतर रावसाहेब दानवे खासदार झाले. रावसाहेब दानवेंचे चिरंजीव संतोष दानवे हे 2 टर्म त्या मतदारसंघातून आमदार आहेत. रावसाहेब दानवेंच्या कन्या आशा पांडे या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत. संतोष दानवे यांच्याकडं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. भास्कर दानवे हे रावसाहेब दानवेंचे दुसरे धाकले बंधू आहेत. त्यांच्याकडं भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. कन्या जिल्हा परिषदची एक सदस्य आहे. दुसरी कन्या संजना जाधव दानवे यांना देखील आता राजकारणात उतरवलं गेलं आहे. त्याही औरंगाबाद जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या. आता त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याची तयारी रावसाहेब दानवे यांनी सुरू केली आहे. एवढं कमी होतं म्हणून की काय, पहिल्यांदा जेव्हा दानवे खासदार झाले तेव्हा भोकरदनच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी आपल्या पत्नीलाच उभं केलं होतं. रावसाहेब दानवे, त्यांची पत्नी, 2 कन्या, एकुलते एक चिरंजीव, भाऊ, असं हे सगळं दानवे परिवाराचं राजकारण आहे. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे कुठलं पद निर्माण होईल त्यासाठी रावसाहेब दानवे यांच्या घरातच ते पद ठेवण्याची कटाक्षानं सवय करून घेतलेली आहे आणि ती सवय कार्यकर्त्यांना देखील लावलेली आहे. दादा म्हणतील तसं असं म्हणणारा कार्यकर्ता देखील आता रावसाहेब दानवेंच्या घराच्या पलीकडं कुठला नेता असू शकेल याचा विचार करू शकत नाही किंवा तो करत नाही. जो हे प्रयत्न करील त्याला बंडखोर किंवा पक्षविरोधी संबोधलं जातं. हे या घराणेशाहीच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. फक्त भाजपच नव्हे तर राष्ट्रवादीत देखील ही स्थिती आहे. आपण टोपेंच्या घराकडे जर बघितलं तर स्वर्गीय अंकुशराव टोपे हे दीर्घकाळ जालन्याचे खासदार होते. पाठोपाठ राजेश टोपेंनी त्यांचा वारसा चालवला. आता राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. म्हणजे कोणतंही पद येवो, टोपेंच्या घराच्या पलीकडं त्याचा विचार होत नाही. हेच जालना जिल्ह्याचं राजकारण आहे. राजकारण हे कुटुंबाभोवती, घराण्याभोवती निगडीत ठेवण्याची वृत्ती अजूनही राजकीय व्यक्तींच्या मनात कायम आहे आणि ती लोकांच्या मनामध्ये कायम आहे. काही आपण अजून घराणी बघणार आहोत. जरा परभणी जिल्ह्यामध्ये जाऊया. रामप्रसाद बोर्डीकर हे आमदार होते जिंतूरचे. त्यानंतर त्यांनी आपल्या कन्येला म्हणजे मेघना बोर्डीकरांना तो वारसा दिलेला आहे. अजूनही परभणी लोकसभेची जागा मेघना बोर्डीकरांनी लढावी असंच रामप्रसाद बोर्डीकरांना अपेक्षित आहे. म्हणजे मेघना बोर्डीकर खासदार होतील, रामप्रसाद बोर्डीकर जिंतूरचे आमदार असतील. अशा दुहेरी पद्धतीचं राजकारण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गणेश दुधगावकर जे खासदार होते त्यांचे चिरंजीव समीर दुधगावकर आता आपली राजकारणामध्ये
शक्यता तपासतायत, बघतायत काय काय करता येऊ शकेल. ते दुर्गावकरांचा वारसा घेऊन पुढे चाललेले आहेत. उस्मानाबादमध्ये जर आपण बघितलं तर पद्मसिंह पाटील जे खासदार होते, मंत्री होते दीर्घकाळ राज्याचे, आता त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे त्यांच्या वारसा घेऊन पुढे येत आहेत. तिथेही वारशाशिवाय काम चालत नाही आहे. म्हणजे उस्मानाबाद असो, परभणी असो, जालना असो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला ही स्थिती दिसेल. बीडमधल्या अनेक घराण्यांचा विचार आपण केलेला आहे, पण काँग्रेसमधल्या एका घराण्याचा विचार करणं आवश्यक आहे. ते म्हणजे केजचं पाटलांचं घराणं. अशोक पाटील हे राज्यमंत्री होते, अशोक पाटील आमदार होते, अशोक पाटलांनी खासदारकीची निवडणूक लढवलेली आहे. त्यांच्या पत्नी रजनी पाटील या खासदार होत्या, त्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष होत्या, त्या राज्यसभेवर होत्या आणि आता या दोघांचे चिरंजीव केज नगरपंचायतीच्या निवडणुका लढवत आहेत. ते कधी उपनगराध्यक्ष असतात तर ते नगराध्यक्षपदाचा कारभार हाकलतात. म्हणजे नगरपंचायतची निवडणूक असो, खासदारकी असो की राज्यातलं मंत्रिपद, हे पाटलाच्या घराच्या व्यतिरिक्त केजमधून बाहेर गेलेलं नाही आहे. मुंदडांच्या बाबतीत तसंच आहे. मुंदडांच्या सुनबाई याच आता त्या राजकारणामध्ये आहेत. त्यानंतर आपण जरा महाराष्ट्राचा काय विचार करूया, देवेंद्र फडणवीसांचा विचार करूया. कारण फडणवीसांचा विचार न केला तर पुन्हा एकदा माझ्यावर कुलकर्णी तुम्ही फडणवीसांना बाजूला ठेवता असा आरोप होईल, म्हणून तेही सांगून ठेवतो. गंगाधरराव फडणवीस हे आमदार होते, फडणवीसांचे वडील होते. शोभाताई फडणवीस ज्या युती सरकारच्या काळामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री होत्या, तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावर डाळ घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्या काकू आहेत फडणवीसांच्या. आणि देवेंद्र फडणवीस हे तिसरे, जे फडणवीसांच्या घरातले हे तिसरे आहेत जे राजकारणामध्ये आहेत. विदर्भात दत्ता मेघे, समीर मेघे, सुभाष जनक, अमित जनक, काँग्रेसचे अध्यक्ष देशमुख, त्यांचे चिरंजीव देशमुख, ही सगळी मंडळी अशा स्वरूपाचं राजकारण करताना तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी नगरसेवकसुद्धा आपला मुलगा नगरसेवक व्हावा याची वाट बघतो. अगदी आमदार असलेल्या बापाला आपला मुलगा नगरसेवक असावा आणि तो मोठ्या पदावर असावा असं वाटतं. जे संजय शिरसाट करतात, त्यांच्या मुलाला म्हणजे सिद्धांतला उद्याचा महापौर करण्याची त्यांची तयारी चाललेली आहे. इथे शिरसाट, खैरे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष आहे, तो म्हणजे आपला मुलगा मोठा होणार की कुणाचा मुलगा मोठा होणार. या सगळ्यामध्ये एक प्रश्न खूप मोठा आहे. ही यादी वाचून राग येऊ शकतो, ही यादी वाचून ही मंडळी अशी का असा प्रश्न पडू शकतो. पण राग येण्यापेक्षा, हा प्रश्न पडण्यापेक्षा स्वतःलाच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि तो प्रश्न म्हणजे या राजकारणाच्या कोणत्याही पिढीला स्वीकारणारं कोण आहे. ती आपण आहोत, सामान्य माणसं आहोत. दादा, भैया, अप्पा, अण्णा यांच्या राजकारणाला आणि त्यांच्या मुलांच्या राजकारणाला स्वीकारणारी फक्त आपणच आहोत. हे बदलायचं असेल चित्र, घराण्याचं राजकारण बदलायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे राजकारणातलं अर्थकारण थोडंसं कमी केलं पाहिजे आणि आपल्यातल्यात काम करू शकणाऱ्या, काहीतरी गुणवत्ता असणाऱ्या माणसाला स्वीकारण्याची पद्धत आपणच मतदारांनी रुजवून घेतली पाहिजे. नमस्कार.